हुपरीतील वीज वितरण कार्यालयानं घरफाळ्याचा सुमारे 7.5 लाख रुपये कर थकवला होता। या थकीत कर वसुलीसाठी हुपरी नगरपालिकेच्या वसुली पथकानं महावितरणच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या तसंच इतर साहित्य जप्त केलं। आजवर वीज बिलासाठी अनेकांची वसुली करणाऱ्या महावितरणवरच जप्तीची नामुष्की ओढवल्यानं कार्यालयासमोर शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती। हुपरीतील वीज वितरण कार्यालयाचा 7.5 लाख रुपयांचा घरफाळा थकीत आहे। या कार्यालयानं घरफाळा भरावा यासाठी हुपरी नगरपालिकेनं वीज वितरण कार्यालयाला घरफाळा बिल पाठवून कर भरणा करण्याची विनंती केली होती। अनेक वेळा स्मरणपत्र पाठवूनही घरफाळा भरण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं हुपरी नगरपालिकेनं गुरुवारी महावितरण कार्यालयात जप्तीची कारवाई सुरू केली। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टेबल, खुर्च्या आणि अन्य साहित्य जप्त केलं। त्यानंतर महावितरणच्या हुपरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांनी कर आकारणीचा धनादेश देतो कारवाई थांबवावी असं पत्र हुपरी नगरपालिकेला दिलं। महावितरणच्या लेखी आश्वासनानुसार जप्त केलेले टेबल, खुर्ची आणि इतर साहित्य परत करण्यात आलं। यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील मंगसुळे, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, कर निरीक्षक निखिल चव्हाण, लेखापरीक्षक रोहित कनवाडे, पाणी पुरवठा आणि कर निरीक्षक तेजस जाधव, कर मिळकत विभाग प्रमुख ज्योती पाटील, उदय कांबळे, रामचंद्र मुधाळे, शुभम वाघेला, प्रणव चव्हाण, महावीर कांबळे, अनिता मुधाळे, दिगंबर डोंगरे, सागर धनगर आणि कर्मचारी उपस्थित होते।